मंडळी, आज महाराष्ट्र दिन आहे 1 मे आणि त्यानिमित्ताने महाराष्ट्र दिन स्पेशल असा हा पॉडकास्टचा भाग आम्ही घेऊन आलेलो आहोत. म्हणजे मराठी भाषेसाठी झालेलं एक अजरामर आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राचा लढा. त्या लढ्याला 65 वर्ष झाली. आपल्याला संयुक्त महाराष्ट्र मिळाला. अनेकांना माहिती आहे की मंगल कलश आपल्या महाराष्ट्रात आला आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र हा मराठी भाषिक म्हणून ओळखला जायला लागला. एखाद्या भाषेसाठी इतक्या मोठ्या संख्येने, मग त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे दिग्गज वकील असतील, नेते असतील, कॉम्रेड डांगे, एस.एम. जोशी, प्रबोधनकार ठाकरे असतील, किंवा आपल्या शाहिरांचं म्हणावं तर गवाणकर असतील, शाहीर अमरशेख असतील, अण्णाभाऊ साठे आणि कितीतरी लोकांनी तो लढा जिवंत केला. आणि तो जिवंत करण्याची माध्यमं काय होती मंडळी? कुठे कवनं गायली जायची, कुठे शाहिरी गायली जायची, कुठे जलसे व्हायचे, कुठे घोषणा दिल्या जायच्या, कुठे लढा लढताना कोर्टात जावं लागायचं, तिथे निवेदनं द्यावी लागायची, कुठे वृत्तपत्रात अत्रेंसारखे महानुभाव अग्रलेख लिहायचे. म्हणजे कुठेतरी मराठी भाषा स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःच काम करत होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि भाषा हा जर महत्वाचा मुद्दा असेल तर आजचा हा भाग आपला अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. आणि या भागात आपल्या भेटीला आलेले आहेत मोडी लिपीचे संशोधक, दुर्ग अभ्यासक, शस्त्रास्त्र संग्राहक, प्रदर्शनकार, शिवकालीन नाणी संग्राहक, इतिहासाचे व्याख्याते आणि लेखक श्री सुनील कदम सर. नमस्कार. नमस्कार सर. सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. खर तर महाराष्ट्राची ही पद्धत नाहीये, त्यामुळे आपण बरोबर आहे. छान नमस्कार करूया. नमस्कार. आणि तुम्ही इथे आलात या आम्हाला खरंच खूप भारी वाटतंय. म्हणजे आपल्या शब्दात सांगायचं तर खूप वाढ वाटते बघा. कारण तुमच्याकडचा अनुभव, मग तो भाषेचा असो, शस्त्रास्त्रांचा असो, किंवा महाराष्ट्राशी संबंधित दस्तावेजांचा असो, हा खूप दांडगा आहे. आणि तोच आमच्या सगळ्या रसिकांना आम्हाला शेअर करायचा आहे. आपली मराठी भाषा ज्या लिपीत लिहिली जायची ती मोडी इथे दिसतंय बघा. ह्या चित्रामध्ये मी मगापासून पाहतोय, हे संभाजी महाराजांचं मला वाटतं चित्र आहे. हा चित्र आहे. आणि ह्या काय आहेत इथे? म्हणजे हे जे काही इथे आहे हे संभाजी महाराजांविषयी आहे. संभाजी महाराजांनी जी काही त्यांच्या राज्यकारभारामध्ये पत्र लिहिली, तर त्यांची पत्र आज आपल्याला पाहायला मिळतात प्रत्यक्ष. मग त्या पत्रांवरती त्यांचे हस्ताक्षर आहेत. तर त्याच्यामुळे या पत्राची रीत होती एक, आपण पुढे त्या विषयावर येऊ, पत्र लिहिण्याची पद्धत. तर पत्राचा शेवट पत्राचा मालक करतो, पत्र लिहिणार, तर तो हे करत असतो. त्याच्यामुळे पत्राचा शेवटचा अक्षर आहे, शेवटचा शब्द आहे, ते त्यांनी स्वतःच्या हाताने लिहायचं, म्हणून त्याचं हस्ताक्षर तिथे असतं. तर छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्राच्या शेवटी लेखना अलंकार असा शब्द लिहिलेला असतो हे मोडीमध्ये. आणि मग पुढे त्यांचं हे समाप्ती मुद्रा, म्हणजे ज्याला मुहूर्तब म्हणतात फारसीमध्ये, समाप्ती मुद्रा. ओके. आणि पत्राच्या माथ्यावरती त्यांची मुख्य मुद्रा असते छत्रपतींची, राजाची. इथे ही संभाजी महाराजांची मुद्रा आहे. शिवाजी महाराजांची आपल्याला सगळ्यांना अष्टकोनी मुद्रा माहिती. तर त्यामुळे म्हणजे हा चार्ट राजमुद्रा, म्हणजे जेव्हा आपण मोडीची माहिती देतो कॉलेजेसना किंवा मोडी प्रशिक्षणामध्ये, तर त्यावेळी ह्या गोष्टी म्हणून हे चार्ट बनवतात. त्यातला एक चार्ट आपण इथे लावला की संभाजी महाराजांचं चित्र आहे, त्यांची मुद्रा आहे, त्यांचं हस्ताक्षर आहे, आणि त्यांची दुसरी मुद्रा आहे समाप्ती मुद्रा. दोन्ही मुद्रा संस्कृत भाषेत आहेत आणि देवनागरी लिपीत आहेत. अच्छा. हस्ताक्षर मोडी लिपीत आहे. आणि संभाजी महाराजांनी जो ग्रंथ लिहिलेला आहे संस्कृत, बुधभूषण, त्या बुधभूषण ग्रंथाच्या सुरुवातीला संस्कृतमध्ये 2 ओळींचा श्लोक आहे. तो श्लोक छत्रपती संभाजी महाराजांनी स्वहस्ताक्षर स्वतः हात लिहिलेला आहे त्यांनी. हे अक्षर संभाजी महाराजांचं आहे संस्कृत, कारण ते संस्कृतचे जाणकार आहेत, पंडित आहेत. त्यांनी 4 ग्रंथ लिहिले संस्कृतमध्ये. आणि मग इथे सुद्धा बघा, हे लेखन अलंकार आणि हे लेखन अलंकार, हे त्याच्या काही ओळी मोठ्या करून आम्ही ठेवलेल्या तिथे. आणि ही मुद्रा म्हणजे हे भाषा. आणि नाणी संभाजी महाराजांची, शिवाजी महाराजांची होती. तर संभाजी महाराजांची नाणी, शिवाजी महाराजांची नाणी ही मराठी भाषेची आहेत. म्हणजे स्वतंत्र सार्वभौम राज्य जेव्हा असतं, तर त्यावेळी तुमचा व्यवहार हा मोडीत केलाच जातो. बरोबर.
परंतु नाणी सुद्धा मराठी भाषेत छापली आहेत शिवाजी महाराजांनी, संभाजी महाराजांनी आणि पुढच्या छत्रपतींनी. ही लिपी इतकी प्रचलित होती, इतकी सवय होती लोकांना. देवनागरी आणि बाळबोधीमध्ये लिहिताना कधी-कधी मोडीचं अक्षर येऊन जातं आणि त्याचं महत्वाचं असं सांगता येईल की शिवाजी महाराजांचं जे नाणं आहे, ज्याला शिवराई असं म्हणतात, तांब्याचं आणि सोन्याचं होन, या दोन्ही नाण्यांवरती दोन्ही बाजूला शिवाजी महाराजांचं नाव आहे. एका बाजूला श्री राजा शिव आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती. छत्रपती असं दोन ओळीत लिहिलेलं असतं. तर याच्यामध्ये श्री राजामधला राम मोडीतला आहे त्या नाण्यावरती, होनावरती सुद्धा आणि शिवराईवरती सुद्धा. आपण शिवकाळाचा उल्लेख केला तर शिवाजी महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपल्याला एक महत्वाची नोंद आढळते की त्यांनी राजकोष हा निर्माण करण्याची तरतूद किंवा खूप मोठी गोष्ट आहे, सोय केली किंवा आज्ञा दिली होती. की ते काय होतं की कुठले शब्द कमी करून आपली मराठी भाषा अधिक वाढवा. द्रष्टा राजा, पहिला राजा की ज्याला त्या भाषेचं खऱ्या अर्थाने महत्व, की हे शब्द आपले जास्त, तर कुठली भाषा आधी जास्त होती जी त्यांना कमी करायची होती महाराजांना? आताच मी सांगितलं की फारसी. कारण ह्या ज्या काही मुसलमान शाह्या आल्या आणि त्यांचं जे राज्यकाल आहे तो खूप मोठा आहे, सुमारे 500 वर्षाचा आहे. खूप मोठा आहे. एखादं राज्य 500 वर्ष चालतं त्यावेळी तिथला जो शासक आहे त्याच्या भाषा, त्याच्या सगळ्याच गोष्टी त्या संस्कृतीमध्ये सरमिसळ या होतात. आणि 500 वर्ष हे फारसी सतत चालू आहे आणि म्हणून मराठी भाषेमध्ये हे फारसी शब्द सर्रास घुसलेत. 300 वर्ष हे फारसीचं जे आक्रमण आहे मराठीवरती इतकं मोठ्या प्रमाणात झालं की मराठी भाषाच बदलून गेली. मराठीचे अनेक शब्द हरवले, म्हणजे त्या ठिकाणी फारसी शब्द आले आणि ती अपभ्रष्ट अशी भाषा तयार झाली जी मराठी. म्हणजे तिला मराठी म्हणणं नाही तर तिला दख्खनी उर्दू असं म्हटलं जातं या मराठी भाषेला. आणि आपण जर का याचा इतिहासकालीन सगळी पत्र पाहिली, त्या पत्रामध्ये तुम्हाला सर्रास ती भाषा बघायला मिळते. म्हणजेच त्या भाषेचे शब्द लिपी मोडी आहे आणि भाषा मराठीच, पण त्यात फारसी शब्द घुसलेत. उदाहरणार्थ इंग्लिश जसे थँक्यू, सॉरी शब्द जसे आणि अनेक. आपण एक पत्राच्या याने बघू तर कसं आहे की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या पूर्वीचं एक पत्र बघू आणि शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या नंतरचं एक पत्र बघू. तर तुम्हाला त्या पत्राच्या मायनांमध्ये दिसेल की हा जो पत्राचा मायना आहे तो फारसी पद्धतीचा, फारसी शब्दांचा आहे. त्याच्यामुळे लिहिलंय मोडीतच आणि त्याला आपण मराठीच भाषा म्हणतोय. त्या पत्रामध्ये आजरक्त खाने, दाम दौलत हू, बजानीब, कार कुनानी हाल व इस्तकबाल आणि मग पुढे त्याचा तो सगळा येतो. म्हणजे काय कळलं तुम्हाला? मराठी हे पत्र मराठी आहे. एकही शब्द मराठी, सगळे फारसी शब्द आहेत. फक्त ते आमच्या मोडी लिपीत, आमच्या लिपीत लिहिलेले आहेत आणि ते भाषेत रूढ झाले होते. याचा अर्थ असा सांगता येतो एका बाजूनी, जसं त्यांनी इतर गोष्टींचं आक्रमण आपल्यावर झालेलंच होतं. आपली भूमी गेली, मंदिरं पाडली गेली, म्हणजे हे एक प्रकारचे आक्रमण आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आला. भाषेवर सुद्धा आक्रमण झालं ते या प्रकारे आणि त्याच्यामुळे भाषा बिघडली. आता 300 वर्षांच्या काळामध्ये एवढा फरक झाला होता की मराठी शब्दच, म्हणजे पर्यायी शब्द नाहीच. याला काय म्हणायचं तुम्ही सांगा, म्हणजे मी बोलेन ना. पर्यायी शब्द पाहिजेत, मग ते तुम्ही देणार कसे? आणि म्हणून शिवाजी महाराजांनी रघुनाथ पंत हणमंते यांना आज्ञा केली की राज्य व्यवहार, म्हणजे एक असा शब्दकोश तयार केला की मराठी भाषा शुद्ध होण्याकरता हे जे परकीय शब्द भाषेमध्ये घुसलेले आहेत ते काढून टाकून त्या ठिकाणी मराठी शब्द योजावा आणि भाषा आपली बोलली जावी, लिहिली जावी, असा एक शब्दकोश तयार करा. म्हणजे त्या शब्दकोशामध्ये काय असणार? तर हा शब्द फारसी, याला पर्यायी शब्द हा काढायचा आणि हा वापरायचा. बरोबर. असं आता असा शब्दकोश, असे 1480 शब्दांचा जो शब्दकोश रघुनाथ पंत हनुमंतांनी तयार केला आणि तो सुद्धा त्याने धुंडीराज लक्ष्मण व्यास, कारण हे कर्नाटकात होते तिथे आणि कर्नाटकात अर्थात मराठीच आहेत ते, पण कर्नाटकाच्या राज्यावर आहेत. आणि धुंडीराज व्यास हा पंडित आहे आणि त्याने पूर्वी खूप ग्रंथ लिहिले आहेत. मग रघुनाथ पंत, म्हणजे हे काम रघुनाथ पंत हनुमंतांना दिलेत शिवाजी महाराजांनी. आता त्यांनी ते कुठून करून घ्यायचं तो त्यांचा भाग आहे, कारण त्यांना ते सांगितलंय राजाने, त्यांना हे करायचं, भाषा शुद्ध करायची आहे आणि शब्दकोश तयार करायचा. मग तो भाषा पंडिताकडे गेला जे धुंडीराज व्यास आहे आणि त्यांनी सांगितलं. धुंडीराज व्यासांनी ते सगळे शब्द शोधले आणि त्याला पर्यायी मराठी किंवा संस्कृत प्रचूर मराठी शब्द त्याला आणले आणि हा जो शब्दकोश तयार झाला याला त्यांनी नाव दिलं राज्य व्यवहार कोश किंवा राजकोश असं नाव दिलेलं.
हा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये निर्माण झालेला अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे. ज्या ग्रंथामध्ये अशुद्ध शब्द, परकीय भाषेतले शब्द जे आपल्या भाषेत घुसले ते काढून टाकून त्या ठिकाणी पर्यायी शब्द तुम्हाला देण्यात आले या शब्दकोशातनं, की ह्या शब्दाला हा शब्द आहे, या शब्दाला म्हणजे उदाहरणार्थ पेशवा. तर पेशवा हा शब्द फारसी आहे. त्याला मराठी शब्द प्रधान आहे. चिटणीस हा शब्द चिठ्ठी म्हणजे पत्र आणि निविसी निविसी करणे, तर तो निविशिंदा असा फारसी शब्द आहे म्हणजे लेखक लिहिणारा. मग चिठ्ठी म्हणजे पत्र लेखक तो शब्द आणला. चिटणीस असे चिटणीसच्या ठिकाणी पत्र लेखक असे अनेक शब्द त्या 1480 शब्द आहेत म्हणजे त्या शब्दकोशात आहेत. हा राजकोश महाराजांनी तयार करून घेतला. इथे भाषा शुद्ध झाली आणि सुमारे 60-65% शब्द हे मराठी भाषेतनं अक्षरशः तांदळातल्या खड्यासारखे काढून टाकले गेले. मोडी लिपी आता आपण ऐकून आपल्याला माहित असतं मोडी लिपीमध्ये आपण काम करतो. मला सुनील कदम सर यांना सुरुवातीलाच विचारायचे, सर मोडी लिपी लुप्त झाली म्हणजे काय झाली? संयुक्त महाराष्ट्र 60 साली झाला, त्याच्या आधीपर्यंत तिचं अस्तित्व कुठं होतं आणि काय होतं? हा खूप महत्वाचा विषय आहे की मोडी लिपी ही लिपी आहे. सगळ्यात पहिल्यांदा ही भाषा नाही, मोडी ही लिपी आहे. मराठी भाषेची ही दुसरी लिपी आहे. त्याच्यामुळे मराठी भाषेविषयी सांगताना खूप अभिमान वाटतो की आमची मराठी भाषेला 2 लिप्या आहेत. 2 सोडून 3 लिप्या म्हणता येतात. अच्छा. कारण देवनागरी लिपी आपल्याला माहिती आहे. खरं तर देवनागरी लिपी संस्कृत भाषेची आहे आणि मराठी भाषेची लिपी बाळबोध लिपी आहे. अगदी बालकाला सुद्धा तिचा बोध होईल अशी साधी सोपी अक्षर आहेत की जिच्यामध्ये खरोखर व्याकरण नाहीये. आणि तिसरी लिपी म्हणजे ही मोडी लिपी. मोडी लिपीला इतकं महत्व आहे की महाराष्ट्राचा संपूर्ण इतिहास या मोडी लिपीत लिहिलेला आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या किंवा मराठ्यांच्या किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणून हे सगळे एकच आहे खरं तर. या सगळ्या इतिहासाची गुरु किल्ली असं मोडी लिपीला म्हणता येतं. बरं. कारण त्या काळामध्ये जे काही पत्र लिहिली, ग्रंथ लिहिले, बखरी लिहिल्या, लेखनाचे जे काही व्यवहार केले गेले ते या मोडी लिपीमध्ये. आणि ते सुमारे 750 वर्षापासून म्हणजे 12व्या शतकापासून ते 1957 पर्यंत मोडी महाराष्ट्रात किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा वापरात होती. 12व्या शतकात साधारणतः उगम झाला का? हा, 12व्या शतकामध्ये. आणि तो उगम म्हणजे कसा झाला आणि कुणाकडून झाला याची काही माहिती उपलब्ध आहे? आपल्याला त्याचं व्यवस्थित उपलब्ध आहे. सगळ्याच गोष्टी आहेत आणि त्याचे संदर्भ सुद्धा आपल्याला मिळतात. मोडी लिपी ह्या लिपीविषयीचे सगळ्यात मोठा संदर्भ म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी जी लिहिलेली आहे, या ज्ञानेश्वरीमध्ये त्या लिपीविषयी त्यांनी म्हणजे उल्लेख केलेला आहे की स्वैर अशी ही लिपी वेडीवाकडी वळणं घेत जाते असं त्यांनी उल्लेख केलेला आहे. तर हा खूप महत्वाचा संदर्भ आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मोडीचा शोध कोणी लावला हा एक सगळ्यांना प्रश्न असतो. आपण ज्या हेमाडपंथी मंदिरं असं म्हणतो आपण, जी प्राचीन दगडाची मंदिरं असतात, हे हेमाडपंत जो आहे त्याचं खरं नाव हेमाद्री पंडित आहे. अच्छा. आणि या हेमाद्री पंडितांनी ह्या मोडी लिपीचा शोध लावलाय असं म्हणता येणार नाही, पण कदाचित त्या काळामध्ये ही लिपी कुठेतरी कोणत्या तरी परिस्थितीमध्ये असेल, पण त्यांनी ती प्रचलित केली राज्यकारभारामध्ये. म्हणजे ती राज्यकारभारामध्ये प्रचलित करण्यासाठी हेमाद्री पंडित हे नेमकं काय काम करायचे की त्यांना त्याची गरज वाटली? 12व्या शतकातला भाग आहे खरं तर इतिहासाचा. आणि देवगिरीचे यादव, तर ते महादेवराव यादव आणि त्याच्यानंतर रामचंद्र देव यादव याच्याकडे राज्य आलं. त्यांचा हा महामंत्री आहे. अच्छा. हेमाद्री पंडित. आणि म्हणून तो राज्याचा सगळा कारभार बघतोय. राजाची आज्ञापत्र असतात किंवा खासगी पत्र असतात, सरकारी दस्तऐवज असतात, हे सगळे लिहिण्याकरता त्या काळामध्ये देवनागरी लिपी वापरत होती. परंतु देवनागरी लिपीचा विषय असा आहे की देवनागरी लिपीची अक्षरं काढताना ती अक्षरं एक विशिष्ट वळण आहे त्याला, म्हणजे आणि काना, मात्रा, वेलांटी, उकार, अनुस्वार आणि शिरोरेखा हे सगळं करत असताना लिहिताना सतत लेखणी उचलावी लागते. तर ही लेखणी उचलताना वेळेचा अपव्यय होतो. तुम्हाला जेव्हा 100 शब्द लिहायचे आहेत आणि अशा 100 शब्दांची 1000 पत्र लिहायची आहेत,
हा, तेव्हा झेरॉक्स हा मुद्दा नव्हता. तेव्हा हा काहीच नव्हतं ना असं. सगळा त्याच्यामुळे तुम्हाला जी काही पत्र आहेत किंवा जे काही ग्रंथ आहेत त्याच्या प्रती काढताना त्या सगळ्या हातानेच लिहाव्या लागायच्या. हां. हस्तलिखितच होती फक्त तेव्हा. आणि म्हणून हे हाताने लिहायला वेळ लागणार. हे लेखनाचा वेग जलद वाढवण्याकरता केलेले प्रयत्न आहेत. जसं आज आपल्याला माहिती आहे, की इंग्लिशमध्ये आपण अल्फाबेट लिहितो, पण कर्सिव्ह रायटिंग झटकन होतं. हां, म्हणजे ते रोमन अक्षरं हां, तुम्ही कर्सिव्हमध्ये लिहिता कर्सिव्हमध्ये तर ती लिहितो. पटापट लिहून जातं. बरोबर आहे. बरोबर. आणि याच वेळी अर्थात महाराष्ट्रामध्ये अरब फार प्राचीन काळापासून येतायत. पण या समुद्र किनाऱ्यावरती अरबांचं व्यापारी दृष्टीने त्यांचं येणं-जाणं सतत चालू होतं. हं. आणि त्यांची जी लिपी होती ती अरबी आणि नंतर फारसी. हां. या फारसी लिपीचे 2 प्रकार होते त्यांचे. एक शिकस्ता आणि एक नस्तालिक. बरं. तर ते जे शिकस्ता आहे हे ती अरबी अक्षरं सगळी जोडून लिहायची पद्धत होती. हं. एकमेकांना हं. जोडून लिहायची. जसं कर्सिव्ह आहे. आणि मूळ अरबी शब्द आहे. शिकस्ता हा अरबी शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे मोडणे. मराठी अर्थ त्याचा ओके. मोडणे. हां. आणि हे अरबी लोकांबरोबर व्यापार चालू होता आणि हं. हेमाद्री पंडित महामंत्री असल्यामुळे त्यांची या हं. व्यापाऱ्याशी सतत संबंधित होता. आणि मग त्यांना त्यांच्या संस्कृतीची ओळख आपल्याकडे होत होती, आपली तिकडे. त्याच्यातनं त्यांना ह्या त्यांच्या लिपीची माहिती झाली असावी. हो. आणि जशी त्यांनी मूळ अक्षरं फारसीची किंवा अरबी मोडून म्हणजे शिकस्त ती जी एक लिपी बनवली, हं. तर तसं आपल्या भाषेतल्या लिपीचं काही करता येईल का? मग त्यावेळी आपली जी लिपी होती ती बाळबोध. हं. बघा मी बाळबोध लिपी म्हणतो. मी देवनागरी म्हणत नाहीये. हां. कारण ते फरक देवनागरी आहे लिपीला त्याच्यात. फरक आहे. देवनागरी लिपीला सगळे व्याकरणाचे नियम आहेत. म्हणजे ऱ्हस्व, दीर्घ. ओके. बाळबोधीला ह्रस्व, दीर्घ नाहीत. आमचे जे जुने ग्रंथ आहेत ते बाळबोधीत आहेत. कारण त्याच्यात ह्रस्व, दीर्घ मिळणार नाही तुम्हाला. 2 शब्दांमध्ये अंतर मिळणार नाही. पॅराग्राफ पडलेला. कुठलीही चिन्ह वापरलेली नाहीत. अनुस्वार सुद्धा टाळलेला तुम्हाला आढळतो. सर, तुमच्या या बोलण्यावर आहे ना, महाराष्ट्रात मराठी माध्यमात शिकणारे तमाम विद्यार्थी होय. तुम्हाला दुवा देतील, अगदी. की असं काहीतरी एक लिपी हां. होती. म्हणजे तर ती बाळबोधी अक्षरं जी आहे ती सामान्य लोकांमध्ये म्हणजे जो सर्वसामान्य समाज असतो एक, त्यांच्यामध्ये ही बाळबोधी वापरत होती आणि म्हणून संतांनी बाळबोधीत ग्रंथ लिहिलेत. हां. कारण संस्कृत थोडंसं अवघड होतं. म्हणजे संस्कृत भाषा सगळ्यांना येत नव्हती. तर सर्वसामान्य समाजामध्ये बाळबोधी वापरत होती आणि म्हणून डॉक्युमेंटेशन जे त्यावेळी व्हायचं ते बाळबोधीत व्हायचं. मग ही जी बाळबोधी अक्षरं आहेत, याच्यामध्ये काही बदल कळले. म्हणजे ही अक्षरं मोडली आणि त्यापासून एक अशी अक्षरं तयार केली हं. जलद लिहिण्याकरता, की ज्या अक्षराची सुरुवात रेषेवरून होते आणि त्याचा शेवट सुद्धा रेषेवर होतो. आणि ओह! म्हणून त्याचं पुढचं अक्षर त्याला जोडता येतं. अशा रीतीने तो वेग वाढतो वेग लिखाणाचा. वाढतो, सलग लिहिता येतं. तुम्हाला लेखणी उचलावीच लागत नाही. आणि सगळ्या वेलांट्या दीर्घ आणि सगळे उकार ऱ्हस्व. ही मोडीची पद्धत आहे लिहायची. हं. तर त्या काळामध्ये लेखनाकरता जे बाळबोधीमध्ये लिहिलं जात होतं किंवा देवनागरीत लिहिलं जात होतं, तर त्याला हा जो काही वेळ लागत होता, म्हणजे काना, मात्रा, वेलांटी, शिरोरेखा वगैरे सतत लेखणी उचलायची, सतत ठेवायची. ह्या सगळ्या गोष्टीला जो वेळ लागत होता, तो वेळ तुमचा सगळा वाचला. सलग म्हणजे कागदाच्या या टोकापासून सुरुवात करायची ते त्या टोकापर्यंत लेखणी न उचलता सलग लिहित जायचं. तुमचा स्पीड वाढणार आहे, वेग वाढणार आहे. अर्थात. आणि म्हणून मराठी भाषेची जलद लिपी म्हणून ती लवकरच सगळ्यांना आवडलं ते. कामं पटापट व्हायला लागली. दरबारी कामं जी आहेत म्हणजे त्यावेळची त्यांच्या दप्तरांमधली कामं आहेत, हं. सरकारी हं, जी हं. काही लिखापडीची कामं आहेत. कचेऱ्या. तर त्याला वेग आला सगळ्यांना आणि त्याच्यामुळे लवकरच मोडी लिपीने त्यावर पगडा मिळवला आणि त्या काळामध्ये हेमाद्री पंडिताच्याच काळामध्ये मोडी लिपीला राजलिपीचा दर्जा प्राप्त झाला. पण राजलिपी म्हणजे यादवांच्या काळामध्येच काळात. तो राजलिपीचा हां, दर्जा हां. त्या मोडी लिपीला हो, मिळाला. बरोबर. आणि मग जवळ-जवळ 700 वर्ष तुम्ही म्हटले. 750 वर्ष म्हणायला 750 हरकत वर्ष नाही. हा सगळा मुलूक जो आहे, हो. मराठी मुलूक, तिकडे मोडी लिपी ही हां, सगळीकडे तिचा प्रसार प्रसार झालेलाच झाला. होता. आपल्याला माहिती आहे की 12व्या शतकामध्ये देवगिरीवरती किंवा महाराष्ट्रावरती अल्लाउद्दीन खिल्जीचा हल्ला झालेला आहे आणि ते युद्ध आपण हरलो आणि राज्य मुसलमानांचं आलंय. म्हणजे ह्या अल्लाउद्दीन खिल्जीचं आलेलं आहे. हं. बादशाह मुसलमानी असले तरी प्रजा मराठी आहे. हां. त्यांची भाषा मराठी आहे. त्यांची लिपी देवनागरी, बाळबोधी आणि मोडी आहे. बादशहाची भाषा काय होती? त्यांची फारसी भाषा. फारसी हां, नावाची. कारण ते मूळ हे पर्शियातनं आलेत. बरोबर. आणि मग ते इकडे आक्रमण करून जेव्हा आले, तेव्हा त्यांची फारसी ते इथे घेऊन आले हं. आणि त्यांचा व्यवहार करायला लागले. परंतु त्यांची फारसी इथल्या सामान्य प्रजेला कधी येणार, हं. कधी शिकणार शक्य नव्हतं त्यावेळी या गोष्टी. बरोबर. आणि म्हणून त्यांना त्यांच्या राज्यकारभाराचे जे काही लेखनाचे व्यवहार करायचे होते, ते त्यांना 2 प्रकारे करायचे. म्हणजे फारसीमध्ये एक असायचं पत्राच्या वरती आणि त्याच्या खाली मराठीमध्ये. सामान्य जनतेसाठी हे मराठी आणि तोच मजकूर
राजकीय व्यवहाराकरता फारसी, कारण ते फारसी त्यांना मराठी हा येत नाही हो. आणि हे मराठी आधीपासून आहेत आणि त्यामुळे त्यांना फारसी समजत नाही आणि म्हणून त्यांच्यासाठी हे असं ती अशी पत्र आपल्याला पाहायला मिळतात की वरती फारसी आणि खाली तोच मजकूर मराठीमध्ये मोडी लिपीत. मोडी लिपी. हा, अरे वा, म्हणजे असं फारसी लिपी त्याच्यामुळे असं मोडी लिपी तिचा एकत्र. राजदरबारात पहिल्यांदा शिरकाव आमच्या मोडी लिपीने मराठी भाषेचा अशा रीतीने झालेला आहे आणि त्याला ओ, पर्याय नव्हता त्यांच्याकडे. सामान्य माणसाने जी मोडी लिपी टिकवून ठेवली होती, टिकवून ठेवली होती. ती भाषा असेल हा, मराठी किंवा लिपी, हे त्या बरोबर बरोबर. माणसाने आज टिकवलंय. आजचं उदाहरण घेऊ आपण. आजही काही सगळ्यांना इंग्लिश नाही येत, हम्म. समजतं पण येत नाही. मग ते भाषा मराठीच बोलतात किंवा त्यांची लिपी जी देवनागरी तीच वापरतात. तसं त्या काळामध्ये ह्या इंग्लिशची जागा फारसी भाषेने घेतली असं आपण म्हटलं तर तुम्हाला ते गणित बरोबर लक्षात येईल. कळलं, म्हणजे आज तेव्हा जे इंग्लिश फारसी आहे, मग इंग्लिश. इंग्लिशचा जो हा पगडा आहे किंवा आजही आपण इंग्लिश भाषेच्या गुलामगिरीत आहोत, हा. त्यावेळी फारसीच्या गुलामगिरीत होतो. आणि भाषा हा मुद्दा आहे म्हणूनच मुद्दाच आहे महत्वाचा. काय आहे, भाषा टिकली तर वाङ्मय टिकतं आणि वाङ्मय टिकलं तर इतिहास जिवंत राहतो. इतिहास जिवंत राहिला तर तुम्हाला त्याच्यातून प्रेरणा मिळतात. ज्या संस्कृतीची भाषा संपली ती संस्कृती संपली. आज जगामध्ये एवढ्या संस्कृती आहेत त्याच्यामध्ये फक्त हिंदू संस्कृती टिकून धरून आहे आज. म्हणजे आपण रामायण महाभारतचा काळ म्हटलं, वेदांचा काळ म्हटला तर सुमारे 8,000 वर्षापासूनची ही संस्कृती आहे जी आज टिकून आहे. पण अशी. मग या 700 वर्षामधील मोडी लिपीच्या एकंदर स्ट्रक्चर मध्ये हा, काही बदल झाले किंवा ठळक मुद्दे काय सांगता येतील? मोडी लिपी जी सुरुवातीला शोधली गेली होती म्हणजे हेमाद्री पंडितांनी जी होती, तर हो. आता दुर्दैवाने आपल्याकडे जी काही आक्रमणं झाली आहेत 12व्या शतकापासून सगळी, तर त्याचा झालं की आक्रमणामध्ये खूप साऱ्या गोष्टी नष्ट झाल्या हम्म. आणि मोडीचे कागदपत्र 12व्या शतकातले मिळत नाही. फक्त एक चिटोरं छोटंसं भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे या ठिकाणी एक 12व्या शतकात चिटोरं मात्र आहे. हा. मोडीत लिहिलेलं आहे आणि जे 12व्या शतकातलं आहे याच्यामुळे मोडी लिहिली जात होती याचा तो एकमेव पुरावा आहे. हो. त्यानंतरचा जो विषय चालू होतो तो बहमनी काळाचा हम्म. आणि त्यातले अनेक कागदपत्र मिळतात. मग ते फारसीत आहेत कारण कागद मुसलमानांनी भारतात आणलेला आहे. मग आधी आपण कशावर लिहित होतो? दक्षिण भारतामध्ये ताडपत्रावर लिहायचो. ताडपत्र म्हणजे आणि ताडाच्या झाडाच्या पानांपासून अशा एक पट्टीसारख्या आपल्याकडे आहे का कागदासारखं ते? विषय केला जातो. ताडपत्र मी मगाशी हा आहे आपल्याकडे इथे हा ताडपत्र खजिना इथे. जो ठेवलाय हा, याच्यामध्ये हे आहे का? हा, हे ताडपत्र आहे. एक मिनिट. तर ती ताडाच्या पानांना एक विशिष्ट हे प्रकारचं प्रक्रिया करून 500-600 वर्षांपूर्वी हा मी मंडळी तुम्हाला दाखवतो. ही दिसते का? ही जी अक्षर आहेत हा. ती कुठची भाषा आता असेल? ही कानडी लिपी आहे, भाषा कानडी तीच आहे. भाषा आहे. हा, हे दिसतंय. कन्नड कन्नड. आणि ही भाषा या ताडपत्रावर, म्हणजे ह्याला तालपत्र असंही म्हटलं तालपत्र किंवा जातं. ताडपत्र. आणि हे ऍक्च्युली ताडाच्या झाडाची हा. जी पानं आहेत त्या पानांना वाळवून त्याच्यावर त्याच्यापासनं हे सगळं बनवलेलं आहे आणि याच्यावर लिहिलं जायचं. आणि हा मजकूर बघा, हा किती जुना असावं हे? 100-200 वर्ष तरी जुनं असेल कारण आजही दक्षिणेमध्ये ताडपत्रावरच ग्रंथ लिहिले जातात. अच्छा. आजही. आणि ही किती ऐतिहासिक अनमोल ठेवा आहे हा. हो, आणि हे जर प्रतिकात्मक आहे सर, म्हणजे आजकाल आहे ना बघा, हे ऐतिहासिक आहे आणि हे जे दिसतंय तुम्हाला, हो, हे जे थोडस झालंय, खराब ते झालेलं आहे. आजकाल जी माणसं आहेत ती इतिहास असाच खराब करतायत, असाच खातायत. बरोबर आहे. त्याचं सिम्बॉल पण त्याच्यावर त्या ताडपत्रावर आलेले. ही अशी अनेक पानं त्याच्या पट्ट्या काढायच्या हा. आणि त्याच्यावर काही प्रक्रिया केली जाते आणि त्याच्यानंतर लिहिण्याजोग्या करतात. तर ती ताडपत्र आहेत ती अशा, आता इथे बघताय तुम्ही, तर ती पत्र अशी बनवून त्याच्यावरती कोरडीनी म्हणजे लोखंडी खिळ्यानी हा. कोरून लिहायचं, म्हणजे दाबून अक्षर कोरून लिहायची. हो, ही हा. किती सुबकतेने लिहिले हा. बघा ना. हा, तर ही कोरून लिहायची आणि मग जी शाई असते ज्याला मसी म्हणतात, मसी हा शब्द आहे शाईला आहे, ती शाई, काळी शाई याच्यावर पसरवायची आणि मग ते पुसून घ्यायचं की जे कोरलेलं अक्षर आहे त्याच्यामध्ये ती शाई जाऊन बसते आणि मग हजारो वर्ष ते ताडपत्र टिकून राहतं आणि मग त्याला मध्ये असं एक होल पाडलं जातं, हो. 1 किंवा 2 साईडला असतं आणि ते दोरीमध्ये ती सगळी ओवली जातात आणि पुस्तकाप्रमाणे, म्हणजे हे बाइंडिंग झालं आणि त्याला खाली वर 2 लाकडाच्या पट्ट्या असतात. कधी कधी त्याच्यावर चित्र असतात, काही ते कोणता ग्रंथ आहे तो लिहिलेला असतो, तर अशा 2 लाकडी पट्ट्या ठेवून ते अशा रीतीने बांधतात. हे झालं आमचं ताडपत्राचा ग्रंथ आणि मग हा हजारो वर्ष टिकून राहतो. असे लाखो कोट्यावधी ग्रंथ भारतामध्ये, अगदी नेपाळमध्ये सुद्धा ठेवलेले आणि त्याच्यामध्ये अनेक अशी महत्वाची म्हणजे कागदपत्र त्याला म्हणता येईल, डॉक्युमेंट म्हणता येईल, ती डॉक्युमेंटेशन केलेले असे ग्रंथ आहेत. फारच ताडपत्र ही अशी आहेत.
आणि दुसरी कुठल्या ताडपत्र इथे कसं होतं की भारताचा जो दख्खन जो आहे, दक्षिणेचा भाग आहे, तर त्याच्या दोन्ही बाजूला पश्चिम किनारे आहेत, सागर किनारे आहेत. त्याच्यामुळे ह्या समुद्र किनाऱ्यावर ताडाची झाडं वाढतात. परंतु उत्तर भारतामध्ये मात्र ताडाची झाडं नाहीयेत. परंतु हिमालयामध्ये भुर्ज नावाचा एक वृक्ष वाढतो. तर त्या भुर्ज वृक्षाच्या साली त्या चाकूने त्याला छेद देऊन त्याच्या साली काढतात. त्याचे असे लेयर्स निघतात. तर त्या साली काढून त्याच्यावरही अशाच रीतीने प्रक्रिया करून ती लिहिण्याजोगा तो कागद बनवतात. म्हणजे शिजवून, वाळवून, त्याला शंखाने घोटून, हे सगळं हळदीच्या पाण्यामधून वगैरे काढून त्याला, हे सगळी त्यावेळची त्यांची प्रोसेस आहे. आणि ते भुर्जपत्र बनवलं जातं आणि मग ते लेखणीनी आणि शाईनी त्याच्यावर काही जे ग्रंथ लेखन आहे ते केलं जातं. भुर्जपत्र आहे का आपल्याकडे? भुर्जपत्र आपल्याकडे काही आहे तिथे, दाखवता येतील आपल्याला. ही भुर्जपत्र आहे. हे भुर्जपत्र आहे. मग याच्यावर हा कागद मानूया, हा कागद म्हणजे, आणि याच्यावरचे ग्रंथ उपलब्ध आहेत ह्याच्यावर. अच्छा. हा, हे मोठी असतात पानं, हे छोटं आहे आणि ती एका आकारामध्ये कापून घेतली जातात आणि मग त्याच्यावरती हे शाईने लिहितात. मगाशी कोरडी शाई आहे का या जामानिम्यामध्ये? शाई आपल्याकडे आत्ताची शाई आहे, परंतु त्या काळामध्ये शाई करण्याची. मला जरा हे टेक्निकली जरा समजवता का? आपण बघूया ना काय आहे, कारण की हे पत्र पाहिजे. सांगण्याचा उद्देश की प्राचीन काळापासून भारताला लिहिणे म्हणजे लेखन करण्याचं ज्ञान होतं आणि कागदासारखा असा नैसर्गिक गोष्टींचा वापर केला गेला. त्याच्याही पूर्वी शिलालेख, काष्ठलेख म्हणजे लाकडावर लिहिलेले लेख आणि ताम्रपट, स्तंभलेख म्हणजे शिलालेख म्हणजे दगडावरती लिहिले जायचे ते आपल्याला जागोजागी पाहायला मिळतात. हे शिलालेख, काष्ठलेख आहेत लाकडांवर, ते पाहायला मिळतात. ह्या लेखनाचे हे साधनं झाली त्यावेळी. म्हणजे दगड, लाकूड, पत्रे तांब्याचे, कधी कधी चांदी सोन्याचे सुद्धा ताम्रपट मिळतात आपल्याला, म्हणजे दान दिलेलं. आणि त्याच्यानंतर मग ताडपत्र, भुर्जपत्र आणि कागद. काय होतं की हा जो कागद आहे हा अल-बेरुनी भारतात आला होता, एक प्रवासी आहे, आणि त्याने लिहून भारतीय लोकांना कापूस कुटून कागद बनवता येतो हे माहित होतं. हे त्याने लिहून ठेवलेलं, म्हणून कागद भारतात होता नाही असं म्हणतात नाही, परंतु कागद नाशवंत असल्यामुळे त्याचा उपयोग भारतीय लोकांनी कदाचित केलेला नसावा. शिलालेख बघा, आजही 2000 वर्षापूर्वीचे शिलालेख आहेत, काष्ठलेख आहेत, ताम्रपट आहेत, नाणी आहेत, नाण्यांवर लेख लिहिलेले असतात. तर त्या लिपी म्हणजे भाषा ती टिकून आहे ना, पण कागद नाहीये तसा. तर हे तुम्ही दाखवलं, तर या सगळ्या याच्यामध्ये हा जो जामानिमा आहे त्यात काय अजून विशेष, म्हणजे आता समजा की याचं वय काय असावं? ही दौत खूप जुनी आहे माझ्या संग्रहातली. ही जवळजवळ 200 ते 250 वर्ष जुनी आहे. 250 वर्ष जुनी दौत आहे ही. आणि या दौतीमध्ये मला वाटतं अशा पद्धतीचं बोरू, आधी बोरू होते ना असं. हो, हे बोरू. आणि या दौतीमध्ये मग ती शाई असायची, त्याला मसी, ती शाई बनवण्याची पण पद्धत होती. या शाईचं वैशिष्ट्य असं आहे की ही शाई आहे ना, ही वॉटरप्रूफ आहे. वा, मजा आली. आता मला हे काय आहे सर? ते एक पेपर कटर म्हणू आपण त्याला, कागद कापण्याचं ते एक शिसवीचं एक छान हे बनवलेलं आहे. पण मग हे तत्कालीनच आहे म्हणजे सगळं हे मला वाटतं काय लकोटा नाही, ही सुद्धा दौतच आहे एक प्रकारची. याला साधारण फरमानी दौत असं म्हटलं जातं किंवा प्रवासी दौत. म्हणजे जसं प्रवासामध्ये असतात लोक, संदेश ज्यावेळी न्यायचे असतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावरती, तर त्यावेळी ही दौत बरोबर घेऊन घेतली जाते. या इथे ही दौत आहे, याच्यामध्ये शाई ठेवली जाते आणि हे त्याला झाकण आहे. ही शाई कायम नसते, प्रवासात ही घेऊन जाणार आहे तो, आणि जेव्हा त्याला लिहायची वेळ येईल त्यावेळी तो ती शाई त्याच्यामध्ये बनवणार किंवा ती शाई भरणार त्याच्यामध्ये. अच्छा. नंतर इथे बघा, ही एक इथे पिन आहे, ही पिन काढली की ही झाकण उघडतं आणि याच्या आतमध्ये बोरू ठेवण्याची सोय केलेली आहे. अरे वा. आणि एखादं कागदाचं भेंडोळ सुद्धा याच्यामध्ये ठेवता येतं आणि ते बाहेर येऊ नये म्हणून त्या ठिकाणी त्यांनी ही अशी एक सोय केलेली आहे. आता तुम्ही बोललात म्हणून मी आमच्या रसिकांना सांगतो, आता हा खूप दिवसांनी शब्द, हे तर खूप वर्षांनी म्हणजे हे आयुष्यात पहिल्यांदा पाहिलंय. पण भेंडोळ हा शब्द मराठी भाषेतला आहे जो आता सरांनी उच्चारला, तो इतका गोड शब्द आहे, तो हल्ली कोणी वापरतच नाही, ना लिखाणात ना बोलण्यात. भेंडोळ म्हणजे अशी घडी करणे कागदाची, त्याला कागदाचं भेंडोळ असं म्हणायचो आपण. आता एकेकाळी म्हणायचो, ते सगळंच लुप्त झालेलं आहे. लुप्त झालेल्या गोष्टींवरच आपण बोलतोय.
आपण दौत एक थोडक्यात इथे आहेत काही प्रकारच्या. हा. एक आता मी दाखवलेलीच आहे. ही पण एक प्रकारची दौत आहे. तर ही अशी उघडता येते आणि इथे दौत, इथे तुमचं शाई ठेवता येते आणि हे त्याचं झाकण आहे एक प्रकारचं. इथे असं सांगितलं जातं की इथे शिक्का असतो. त्याच्यामुळे तुम्ही तो शिक्का पत्रावर उमटवू शकता. म्हणजे अर्थात हे थोडंसं मला कन्क्लुजन आहे या सगळ्या गोष्टीचं. पण असं सांगितलं जातं. शिक्के दौत म्हणून ही अशा रीतीची खूप सुंदर दौत आहे. त्याच्यानंतर इथे या दौती आहेत, इथे या दौती आहेत. तर याला इथे दौतीला नेहमी शाई ओतण्याकरता आणि हे करणार असं हे झाकण आहे बोरू त्यात जावा तसं याला झाकण आहे. तर या अशा अनेक सुंदर सुंदर डिझाईन असलेल्या पण 100-1 वर्ष जुने. हा या किमान 100 वर्ष जुन्याच आहेत या सगळ्या. कारण वापरच एवढा जुना होता त्याचा. किमान 75 वर्षापूर्वी. बघायलाच नाही बघायला मिळणार नाही तुम्हाला. तशी पद्धतही नाही आता म्हणजे दौत. पण फॉर अ चेंज हे खरंच खूप छान आहे. खूप छान आहे. ही पण एक दौत आहे काचेची, पण ही ब्रिटिश काळातली आहे आणि इंग्रजांच्या काळातली. त्याच्यामुळे ही 100 वर्ष जुनीच आहे. 100 वर्ष किमान. तर ही क्रिस्टल ग्लासची त्या काळातली खूप सुंदर अशी दौत आहे. त्याच्यानंतर जे इंग्रज ऑफिसर असायचे, नंतर त्यांची ऑफिस झाली ना. म्हणजे आपली पूर्वी दप्तर होती, आता दप्तराची ऑफिस. दप्तर हा शब्द सुद्धा फारसी शब्द आहे. दप्तर म्हणजे कार्यालय, कार्यस्थान असं. कार्यक्षेत्र. ही त्याच्या ऑफिसच्या टेबलवरती एखाद्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या टेबलवर ही काचेची ही मेड इन ब्रिटन तिथलीच आहे ही. तर इथे लाल आणि काळी शाई म्हणजे याच्या अशा दौती असायच्या ज्या याच्यामध्ये ठेवल्या जायच्या. आणि इथे ह्याला टाक म्हटलं जातं. म्हणजे बोरूची पुढची स्टेप आहे, नेक्स्ट व्हर्जन आहे बोरूचं, कारण त्याला लीफ आल्या. तर अशा रीतीने ठेवण्याकरता. आणि मग इथे वाळू वगैरे जे असायचं, कारण कागदावरची शाई आहे ना ही ओली असायची आणि ती शाई ओली सुकण्याकरता त्या कागदावर वाळू टाकली जायची. म्हणजे त्या शाई शोषून घेतली, ती वाळू शोषून घ्यायची आणि मग ती ड्राय व्हायचा तो, आणि मग तो कागद तुम्हाला वापरता. तर त्याच्यामुळे हे एक साधन आहे महत्वाचं, की अशी वाळू ही डब्बी आहे. ह्या डबीचं झाकण आहे ना आपल्या पावडरच्या डब्यासारखं आहे. म्हणजे ते मॅच होतात तेव्हा पावडर बाहेर येते. तर या डबीमध्ये ती वाळू ठेवलेली असायची आणि मग हे असं ठेवलं की वाळू बाहेर येणार नाही आणि फिरवली की ते बरोबर मॅच झाले त्याचे जे छिद्र आहेत ती, आणि मग ती वाळू अशी त्या कागदावर टाकायची की मग ती ओली शाई ती वाळणार. कारण बोरूने लिहिलेलं शाईचं क्वांटिटी जास्त आहे ना, त्याच्यामुळे ते वाळायला पाहिजे. म्हणून हे अशा प्रकारची साधनं त्या काळामध्ये वापरत होती. हे सगळं साहित्य ठेवण्याकरता असे लाकडी, आज आपल्याकडे कंपास बॉक्स असतात, तर असे लाकडी पेटे असायचे की याच्यामध्ये दौती, निफा, मुद्रा, त्याच्यानंतर बोरू, टाक हे ठेवण्याची सोय आहे. तर ही अशी खूप सुंदर अशा पेट्या असायच्या, या हस्तिदंती काम केलेलं, नक्षीकाम केलेलं. तर त्यातली शिशवीची ही अखंड लाकडात कोरलेली अशी पेटी आहे. हे सगळं लेखन साहित्य ठेवण्याकरता. म्हणजे लेखन साहित्य ठेवण्याकरता जसे आता कंपास बॉक्स असतात किंवा ऑफिसमध्ये आपल्याकडे स्टेशनरी ठेवण्याकरता पेन स्टँड, ड्रॉवर, स्टॅम्प ठेवणं, हे सगळं सेपरेट आणि सगळ्या गोष्टी, फाईल्स वगैरे सगळ्या तिथल्या तिथे असतात. तसं त्या काळची सदर किंवा त्या काळचं दप्तर, म्हणजे आजच्या भाषेमध्ये ऑफिस, हे एवढं छान प्रकारे असायचं. याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी खूप छान आहेत. मला काय आवडते माहितीये का यातलं सगळ्यात सुंदर मला हे वाटलंय कारण की हे कुठल्या तरी पक्षाचं आहे, कुठच्या तरी पीस आहे आणि त्याला हा टाक म्हणूया, नीफ लावलेले, म्हणजे बोरूच्या पुढचं असतं. नुसत्या पिसा नाही लिहिता येतं. तर मंडळी, आज आपण इथे हा सगळा जामानिमा पाहिला. बोरू काय, टाक काय, आपण समजून घेतलं आणि दौत काय हे सुद्धा जाणून घेतलं. आणि यातलं हे जे टाकाचा हा जो प्रकार आहे पक्ष्यांच्या पिसापासून केलेला, त्यावरनं काय आठवतो, असं शांतपणे आपण बसलोय आणि लिहून जातोय. जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा, माझा न राहतो मी हरवून हा किनारा. अर्थात हे मंगेश पाडगावकरांचे शब्द आहेत. पण भाषेचा विषय चालू आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यात आल्याच पाहिजेत. पुन्हा एकदा आपण भाषेकडे वळूया. सर, आपण महाराष्ट्र दिन स्पेशल असं म्हणतो या भागाला आणि आपण मोडी लिपीविषयी बोलतोय विस्तृतपणे. तर या लिपीमध्ये लिहिलं गेलेलं त्या काळामधलं काही उपलब्ध आहे का? आता तुमच्याजवळ काही आहे का? हा, बरेच डॉक्युमेंट आहेत. मी एक आपण बघू इथे, हे जे दिसतंय, देऊ का? हा, हे एक प्रकारचं पत्र आहे आणि हे बघा, हा रोल आहे. हा रोल आहे, हे असं उघडत जाणार आहे.
हे एकदम लांब आहे, म्हणजे जवळजवळ 10 ते 15 फुटाच्या आसपास असेल हे, असं मोठं पत्र आहे. हम्म. हां. कधीच आहे हे साधारण साधारण एक 200 वर्ष झालेले आहेत या पत्राला. म्हणजे याच्यामध्ये काही ह्या पत्राला तारीखवर 200 हो, वर्ष 200 वर्ष झालेली. झालेले आहेत या पत्राला. तर निवाडा पत्र असं म्हणतात. हा, आणि हा निवाडा म्हणजे जजमेंट ज्याला म्हणतो ते. जजमेंट. तर इथे त्या निवाडा पत्राला असणारे साक्षीदार, त्यांच्या नाव निशाण्या. तर महजर नावाचं एक पत्र असतं. ते हा. असं लांबलचक असतं. आणि ओके. या महजरावरती त्या महजर म्हणजे एक प्रकारची ही सभा असते, गोत सभा. गावची सभा असते. आणि त्या गावामध्ये असणारे सगळे पाटील कुलकर्ण्यापासून तर अगदी म्हणजे सर्वसामान्य काम करणारा जो कोणी असेल, म्हणजे जसं आपण एखाद्या सोसायटीत राहतो आणि सोसायटीत सगळ्या जातीपातीचे आणि सगळ्या कंपन्या म्हणजे बिझनेस करणारे, नोकरी करणारे, वरच्या पोस्टचे सगळे त्या बिल्डिंगमध्ये सोसायटीत राहत असतात. आणि सोसायटीची मीटिंग असते, त्या मीटिंगला सगळे हजर राहतात. हो. तसं ही एक सोसायटीची मीटिंग आहे, म्हणजे गोत सभा ज्याला म्हटलं जातं. त्या गोत सभेला हजर असतात आणि काही महत्वाचे निर्णय हे सगळे लोक मिळून घेतात. ओके. आणि ते निर्णय संमत असल्याची आपल्या आता सही म्हणतोय, पण तसं नसतं. त्या ठिकाणी नाव आणि निशाणी केली जाते. तर त्याच्यामुळे आपले बरेचसे वाक्प्रचार बोलण्यात येईल, आपल्या काही गोष्टी. वाक्प्रचार हे त्यातून आलेले आहेत, शब्द त्यातून आलेले आहेत. वा, नाव वा. निशाणी म्हणजे एखाद्याचं नामोनिशाण मिटवून टाकणे. हा. म्हणजे कागदातनं सुद्धा तुझं नाव आणि ते निशाण. निशाण म्हणजे त्या माणसाचं एक चिन्ह असतं. म्हणजे शेतकरी असेल तर नांगर असतो. अच्छा. जोशी असेल तर ते पंचांगाचं असं चौकट टाकलेली असते. कुंभार असेल तर मडकी असतात. असं ती चिन्ह आहे प्रत्येकाची. म्हणजे प्रत्येकाचं ओळख आहे, तुमच्या ओळखीचं एक चिन्ह आहे. बाबा हे चिन्ह म्हणजे तुम्ही शेतकरी आहात किंवा तुम्ही पाटील आहात. तर त्याला निशाणी हा फारसी शब्द आहे. बरोबर. निशाणी. निशाणी हा फारसी. त्यामुळे नाव आणि निशाणी घातली जायची. आजच्यासारखी सही करत नव्हते. सर, आता खूप मोठ्या प्रमाणावर ऐतिहासिक सिनेमे बनतात. तर या सगळ्या सिनेमांमध्ये किंवा जिथे-जिथे शिवकालीन कुठला तरी प्रसंग असतो, तिथे-तिथे भाषा वापरली जी जाते, हो. ती आता तुम्ही म्हणालात, की त्या काळी तर बोलीभाषा ही मराठी होती. हो. म्हणजे त्या मराठी होती ना, म्हणजे प्रांताची. हो, वराडात बरोबर. वराडी बोलली हो, जात हो, असेल. बरोबर आहे. सांगलीमध्ये पश्चिम महाराष्ट्राची तसंच भाषा होतं. बोलली, तसंच होतं. मराठवाड्यामध्ये होय. तिकडची बोली, खानदेशात अजून तिकडची बोली बरोबर. आणि किंवा काय. तर त्या सगळ्या भाषा होत्या हो. आणि त्यांना वरती शासकीय दरबारामध्ये फारशी मिश्रित मराठी, हां. जी दरबारी शासकीय भाषा जी हो. मोडीतली आहे. बरोबर. तर मग या सिनेमांमधली जी भाषा आहे, ही आत्ताची कलोकियल भाषा आहे का? की काय वाटतं तुम्हाला, की हां. थोडं ग्लिम्पसेस यायला हवे त्यातले? इतिहास आहे ना 3 प्रकारे आहे. हां. मनोरंजनाचा इतिहास आहे, तो हा सगळा नाटक, सिनेमा, कथा, कादंबऱ्या आणि टीव्ही सिरियल आणि सगळं त्याच्यामध्ये आलं. दुसरा शालेय बरोबर. अभ्यासक्रमातला इतिहास, जो एका वर्गातून पुढे जायचा आहे तुम्हाला. त्याच्यामुळे तुम्हाला इतिहासाची आवड असो नसो, काय तुम्हाला त्याचा अभ्यास करणंच आहे. मार्कांचा. पण तो मर्यादा, तुम्ही अभ्यास केला, तुम्हाला इतिहासाची आवड नाहीये, सो अभ्यास केला, मार्क मिळवले, परीक्षा दिली, संपला. आता मला काही इतिहासाची गरज नाही. कारण माझं फील्ड काहीतरी वेगळं असेल. आणि तिसरा जो इतिहास आहे, तो खरा इतिहास, म्हणजे इतिहासकार जे लिहितात, तर इतिहास, हे असं घडलं. तर कशावर घडलं? तर त्याला साधन पुरावे असतात. ते म्हणजे ही ऐतिहासिक पत्र, नाणी, शिलालेख, वास्तू, आमचे गड किल्ले, ह्या सगळ्या गोष्टी ह्या इतिहासाचे साक्षीदार आहेत. जशी शस्त्र, म्हणजे आणखी काही ऐतिहासिक वस्तू असतात, भांडी-कुंडी असतात, सगळं. म्हणजे हे तुम्हाला इतिहास सांगत असतो, की हे असं आहे. त्याच्यामुळे भाषा सुद्धा हा त्यातला एक प्रकार आहे. लिपी सुद्धा त्यातला एक प्रकार आहे. आणि म्हणून शिवकालीन भाषा जी ॲक्चुअली होती, ती चित्रपटांमध्ये काही दाखवणार नाहीत. ती दाखवली तर चित्रपट संपणार. तुम्ही असे फारसी शब्द वापरून जर डायलॉग म्हटले, तर लोकांना त्याचा इम्पॅक्टच अर्थच माहीत नाही. कळणारच नाही. अर्थच माहीत नाही. पण डायलॉग तुम्ही आत्ता लोकं ज्या भाषेत बोलतात, हिंदी असो, मराठी असो, इंग्लिश असो, ज्या भाषेत बोलतात, त्याच भाषेत लोकांना सांगायला पाहिजे ना, कारण त्याचा अर्थ लोक समजतायत. आणि म्हणून त्या भाषेमध्ये खरं असं आपल्याला चूक बरोबर ठरवणं मला योग्य नाही वाटत. त्याने चित्रपट बनवला. त्याच्या दृष्टीने जो संदेश जायचा होता, त्या दृष्टीने त्याने भाषा वापरली आणि त्याने चित्रपट दाखवला. तुम्ही जो म्हणता इतिहास, तो इतिहास असंही सांगतो, की मोडी लिपीसाठी ब्रिटिश अधिकाऱ्याने काही फॉन्ट बनवले होते. ही गंमत काय आहे? आपण मगाशी थोडक्यात मुडीचं इतिहासाची सुरुवात आपण बघितली, की हिमाद्री पंडितांनी ती मुडी लिपी आणली आणि मग पुढच्या राज्यकर्त्यांना, म्हणजे ते मुसलमानी राज्यकर्ते ते जरी असले, तरी त्यांना ती मुडी लिपी वापरावी लागली. पुढे स्वराज्यामध्ये देखील मुडीचाच वापर केला गेला. इंग्रजांना सुद्धा मुडीचाच वापर करावा लागला. बरोबर. आणि पुढे भारत स्वतंत्र झाल्यानंतर मुडीचा वापर काही काळ केला गेला. ते कागद उपलब्ध आहेत, म्हणजे तिकडे त्यांच्या रेकॉर्डला ते मुडीत आहेत. पण त्या काळामध्ये मुडी लिहायला अवघड आहे.
तिच्यामध्ये गुंतागुंत फार आहे, वाचायला पण आणखी कठीण जाते आणि म्हणून हे सगळं अगदी सुकर व्हावं म्हणून त्या काळच्या बाळासाहेब खेर ज्यावेळी होते, कारण हे सगळे डॉक्युमेंट म्हणून मला नाव घ्यायला काही वाटत नाही. बाळासाहेब खेरांनी हा ठराव संमत केला की मोडी सरकार दरबारातनं काढून टाकणं. आणि त्यावेळी सरकार दरबारी कागदपत्र हे सगळे मराठीत किंवा इंग्लिशमध्ये. आणखी त्याला दुसरं एक कारण होतं की इंग्रज नुकतेच गेले होते आणि इंग्रज म्हणजे साहेब. त्याच्यामुळे जो इंग्लिश शिकला तो साहेब झाला, म्हणजे साहेबासारखा झाला, म्हणजे सुशिक्षित त्या शिक्षणाच्या दृष्टीने आणि मोठ्या मोठ्या पोस्टला लोक होते. त्याच्यामुळे इंग्लिश बोलणं, इंग्लिश लिहिणं हे स्टेटसचा विषय झाला. अच्छा. मला इंग्लिश येतं, मला इंग्लिशमध्ये लिहिता येतं, म्हणजे तुमचं स्टेटस खूप वरचं आहे, तुम्ही शिकलेला आहात. ह्या इम्पॅक्टमुळे लोक इंग्लिशकडे वळले होते आणि त्याच्यामुळे सरकार दरबार सुद्धा हे त्यांनी केलं की मराठी, हिंदी आणि इंग्लिश त्यांनी आणलं आणि ते लिहिण्याकरता मोडी काढून टाकलं आणि देवनागरीच. कारण तोपर्यंत दुसरं गोष्ट म्हणजे छपाई सुद्धा सुरू, म्हणजे छापखाने तेव्हा सुरू होते. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये छपाई तंत्रज्ञान नव्हतं. ब्रिटनला होते, तिथे पुस्तकं छापली जात होती. ओके. पण पेशवे काळामध्ये छपाई यंत्र इंग्रजांनी काही ठिकाणी आणलेली आपल्याला कलकत्त्याला वगैरे आपल्याला आढळतात. तर छपाई करण्याकरता त्या काळामध्ये मोडी अक्षर म्हणजे कुठच्याही भाषेच्या लिपीचे फॉन्ट बनवावे लागतात, म्हणजे स्टॅम्प सारखे अक्षर बनवावी लागतात आणि ते एकत्र कंपोज करून तो मसुदा मशीनला लावून ते लेटर प्रेस ज्याला आपण म्हणतो, तर ते छापलं जातं. सुरुवातीला शिळा प्रेस होत्या, म्हणजे लाकडावर कोरायचं आणि मग त्याच्यावर छाप घ्यायचे. अशा रीतीने ते प्रिंटिंगचं काम चाललं. प्रिंटिंग टेक्नॉलॉजी म्हणजे मुद्रण कला ही आपल्याकडे सुरू झाली ब्रिटिशांच्या काळामध्ये. आणि मोडी लिपीचा मुळातच लक्षात घ्या, मोडी लिपीचा शोध हेमाद्री पंडितांनी जलद लेखनाकरता लावला होता. प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आल्याच्या नंतर त्यापेक्षा जलद लेखन म्हणजे छपाई सुरू झाली आणि त्याच्यामुळे मोडीपेक्षा कैक पटीने म्हणजे तुम्हाला एका मिनिटामध्ये किमान 100 कागद छापता येत होते. त्याच्यामुळे तो खूप वेग वाढलेला आहे. आता मोडी हे जलद लेखना करताय, छपाई त्याच्यापेक्षा खूप जलद रीतीने करता येतं, हे बरोबर आहे. पण मोडी लिपीची अक्षरं ही हाताने लिहिली असल्यामुळे त्यांचे फराटे एकमेकांमध्ये घुसलेले असतात आणि एकमेकांना जोडलेली असतात आणि व्यक्ती तितकी अक्षरं आणि त्याच्यामुळे त्याची जी फॉन्ट आहेत ते बनवण्याकरता देवनागरी लिपी ही सरस ठरली, कारण तिच्या काना मात्रा वेलांटी वेगवेगळे आणि नंतर टेक्नॉलॉजी करता म्हणजे प्रिंटिंग करता देवनागरीच वापरायला सुरुवात झाली. 1957ला शाळेमधनं सुद्धा शिकवणं सरकारने बंद करून टाकलं. म्हणजे तो तसा ठराव करून गेला त्यांनी मंत्रिमंडळामध्ये याच सरकारने, बाळासाहेब खेरांनी. आणि आता शाळेत देखील शिकवा, कारण जर पुढे उपयोग नाहीये तर कशाला शिकायची, म्हणून शाळेतनं देखील ती काढून टाकली मोडी लिपी आणि शिकवणं. आणि मग 1957च्या नंतर जे कोणी शाळा शिकले असतील किंवा याच्यानंतर तुमचा अभ्यासक्रम बदलला, मग त्यात मोडी काढून टाकलं, त्याच्यामुळे पुढच्या लोकांना मोडी शिकवायचा संबंध झाला नाही. मग आतापर्यंत म्हटलं तर आपण 3 पिढ्या म्हणूया, म्हणजे आपल्या आजोबांना मोडी येत होती. खूप लोक आमचे आजोबा मोडीतले खूप लोक म्हणतात आणि त्यांची पत्र घरात असतात किंवा काही डॉक्युमेंट असतात मोडीची सगळ्यांच्या, म्हणजे आपण मोडी वापरत होतो काल म्हणूया ना, कारण 75 वर्षाचा काळ काही काल नाहीये, फार प्राचीन नाहीये, कालचाच काळ म्हणायला लागेल आपण. एवढी काय हे नाही, इतिहासाच्या संपूर्ण ह्याच्यामध्ये 55 वर्ष म्हणजे काहीच नाही, 75 वर्ष म्हणजे काहीच नाहीयेत. आणि म्हणून शिकवलं न गेल्यामुळे वापर झाला नाही. वापर झाल्यामुळे ती विस्मृतीमध्ये गेली आणि मग ती काळाच्या म्हणजे पडद्याच्या मागे ती गेलीच, चटकन विसरली गेली. पण 65-70 वर्षात. परंतु जेव्हा महाराष्ट्राचा इतिहासाचा प्रश्न आला आणि इंग्रजांच्याच काळामध्ये आपल्या इकडे अनेक इतिहास संशोधक आणि तयार झालेले आहेत. आपल्याला त्यांची नावं खरे आणि या सगळ्यांची नावं आपल्याला चांगली माहिती आहेत. राजवाडे संशोधन केंद्र ते विका राजवाडे आहेत. तर हे इतिहासाचा अभ्यास करण्याकरता अगदी लोखंडी टीकापर्यंत सगळे ज्योतिराव फुले वगैरे येतात. म्हणजे रायगडावर गेले, मग तिथला विषय, मग तिथल्या बखरी मिळाल्या, मग याचं वाचन करणं आणि तो इतिहास लेखनाचं काम आमच्या मराठी लोकांनी सुरू केलं. इतिहास लेखन कागदपत्रांवर असल्यामुळे आणि त्यांना मोडी येत होतं, कारण ते त्यांच्या काळामध्ये मोडी सगळ्यांना येत होतं आणि म्हणून त्या मोडीचे कागद वाचून त्याने इतिहास पुढे आणला. 1952च्या पूर्वीचे कागदपत्र सगळे समजा आपले काही जमिनीचे डॉक्युमेंट्स असतील समजा, तर ते 52 पूर्वीचे मोडीतच मिळतील तुम्हाला. 7-12 देखील मोडीतच मिळणार. आता आपण बघितलं कुणबी मराठा जे काही झालं, तर त्याच्यामध्ये त्यांचे डॉक्युमेंट काढले तर ते मोडीत आहेत. मग मोडीवाचक शोधत होते की हे कोण वाचणार. मोडी अभ्यासक ज्याला मोडी वाचता येते. आणि अशा परिस्थितीमध्ये इतिहास संशोधन आणि ज्यांना आवड आहे इतिहासाची आणि भाषेची, लिपीची, असे बरेच लोक मोडी शिकले, म्हणजे त्यांनी ते अवगत ठेवलं.
मलाही इतिहासाची खूप आवड असल्यामुळे आणि मला ते म्हणजे शोध ज्याला म्हणतो आपण सतत, की एक काहीतरी शोधत राहणं किंवा नवीन शिकत राहणं. तर मला एका वर्तमानपत्रात त्यावेळी बातमी वाचली होती, की मोडी लिपीचे वर्ग सुरू होत आहेत. आणि मी एवढा डेस्परेट झालो, मी ऑफिसमध्ये खोटं-बिटं बोलून आता वेळ कशी जुळवायची. तर ते दादरला राजा शिवाजी विद्यालयाला ते क्लास सुरू होते आणि माझे गुरु मनोहर जागुष्टे म्हणजे त्यांना मी विचारलं, पण माझं ऑफिसमधून मला परमिशन मिळाली नाही हां. लवकर जाण्याकरता. कारण शनिवार, रविवार क्लास असायचे. रविवार तर काय सुट्टी आहे. पण शनिवारी अजिबात परमिशन मिळत नाही. कारण आमची प्रोजेक्ट फायरवर असायची सगळी. हं. तर ते नाही मिळालं. म्हणून मग जेव्हा ती नोकरी मी सोडली, त्यावेळी मी सगळ्यात पहिले मोडी क्लास जॉइन केला आणि ते ठाण्याला. मग तिथे हो. माझे दुसरे जे ॲडव्हान्स मोडे मी ज्यांच्याकडनं शिकलो ते श्रीकृष्ण लक्ष्मण टिळक म्हणजे लोखंडे टिळकांचे नातू होते. अच्छा. हां, तेव्हाच ते 80 वर्ष होते. मला जेव्हा शिकवत होते तेव्हा. ओके. तर त्यांच्याकडनं मी शिकलो आणि मला फार म्हणजे माझं पॅशन असल्यामुळे मी फार डीप म्हणजे एवढं मग एकदा म्हणजे सरांशी माझा संपर्क सतत असायचा. मग सर म्हणाले, की "तू जर एवढ्या इंटरेस्टने करतोयस तर तू पुढे शिकवत जा." आणि म्हणून मी ते आता शिकवायला सुरुवात केली. ते आता मी शिकवतो. दादरला क्लास चालू आहे शिवाजी मंदिरला. कारण याच्याकरता मुळी वाचक येणं गरजेचं आहे. कारण हे जे करोडो कागद आहेत आमच्या इतिहासाचे, हं, आमच्या स्वाभिमानाचे सगळे, हं. हे सगळे मोडी वाचकांची वाट बघतात. त्याच्यामुळे मोडी वाचक तयार होणं गरजेचं आहे. मला त्याच मुद्द्यावर बोलायचं की आता आपण समर स्पेशल असंही या पॉडकास्टचं एक हो, स्वरूप आहे, होय. की सुट्टीमध्ये काय करावं? तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मी सगळ्यांना असं आवाहन करतो, खरं की ज्यांना खरंच वेगळं करायचं असेल, ज्यांना महाराष्ट्राच्या इतिहासाची किंवा महाराष्ट्राच्या अस्मितेची खरी-खुरी जाण असेल, तर त्यांनी अ, मोडी ही जी लिपी शिकायलाच आहे, पाहिजे. ज्याच्यामध्ये खूप सारी कागदपत्र, ऐतिहासिक दस्तावेज आजही उपलब्ध आहेत. होय. करोडोंच्या संख्येने ते आपली वाट पाहतायत, की आम्हाला वाचा आणि खरा इतिहास काय होता, काय लिहिलं गेलं हो. होतं, ते तुम्ही तुमचं अगदी. समजून घ्या. तर सर सुद्धा दादरला ते क्लासेस होय. मोडीचे घेतात आणि त्या माध्यमातून ते एक फार मोठं महाराष्ट्र कार्य करतायत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर त्या मोडीच्या तुमच्या उपक्रमाविषयी अगदी थोडक्यात जर हं. आवाहन तुम्ही केलंत, की हो. कुठे तुमचे नक्कीच. ते क्लासेस? मराठ्यांचा, हं. महाराष्ट्राचा, शिवाजी महाराजांचा, स्वराज्याचा सगळा इतिहास मोडीमध्ये लिहिलेला आहे. 1630 पासून आपण म्हणूया. खरं त्याच्या आधीपासून आहेत. कारण शहाजीराजांची वगैरे अनेक पत्र उपलब्ध आहेत. जिजाऊंची पत्र उपलब्ध आहेत. मोडीमध्ये असलेली हं. आणि अनेक इतर कारभारी मंडळींची वगैरे. तर त्याच्यामुळे हा जो इतिहास आहे, हा मोडीत आहे आणि हे तुम्हाला माहीत करून घ्यायचं आहे, तुम्हाला मोडी येणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जर ते पत्र वाचलं नाही, तर तुम्हाला तो मसुदा समजणार नाही, मजकूर समजणार नाही. स्थळ कोणतं, काय घटना घडली, त्यात व्यक्ती कोण होत्या, कोणत्या काळात घडलं, हे सगळं तुम्हाला त्या मोडी वाचनाशिवाय कळणार नाही आणि मोडी येणं वाह! खूप गरजेचं आहे. माझ्याकडे क्लासला येणाऱ्या माणसाला कंटिन्यू 12 दिवस आल्यानंतर 13व्या दिवशी त्याला मोडी येईल याची मी गॅरंटी आहे. फक्त अच्छा. 13 दिवसाचा विषय आहे. मग काय अवघड आहे त्यात? हं. ती लिपी जिवंत करण्याकरता किंवा अर्थात तिचं हे झालेलंच आहे, संवर्धन चालू आहे तिचं. पण ते त्या कार्याला सगळ्या मराठी लोकांचा हातभार लागायला पाहिजे. सर एक दिवाळी विशेषांक आहे, जो मोडी हं, या बरोबर. लिपीबद्दल विस्तृत सगळी बरोबर माहिती आहे. देतो. तुम्ही म्हणाला होता त्याचं बरोबर आहे. कसं होतं, की मोडीसाठी जेव्हा आपण म्हणजे कार्य करतोय आपण, की तिचं संवर्धन करतोय, तर फक्त शिकवून ती होणार नाहीये. तर शिकलेल्या लोकांना काहीतरी मटेरियल पाहिजे वाचण्याकरता. कारण सगळेच लोकं ऐतिहासिक कागद मंडळात काय हं, म्हणजे सरकार काय देणार नाहीये. मग त्यांना सरावाकरता, वाचण्याकरता जी लिपी शिकलोय, त्याकरता हं. वाचन काहीतरी पाहिजे त्यामध्ये. नाहीतर ती विसरायला होईल ना. आणि म्हणून त्याकरता सुद्धा उपक्रम राबवणं गरजेचं आहे. मग मोडी लिपी निबंध स्पर्धा म्हणजे मोडीत लिहायचा निबंध हां. हं. त्याच्यानंतर मोडी लिप्यंतर, जलद गतीने लिप्यंतर अशा काही स्पर्धा वगैरे ते हे उपक्रम राबवले जातात. याच्याबरोबर आम्ही एक ई-मासिक काढतो ज्याचं नाव हेमाद्री आहे. कारण हेमाद्री पंडितांचंच नाव दिलेलं आहे. हेमाद्री हा हे त्रैमासिक आहे आणि ई-बुक आहे. हं. दर 3 महिन्यांनी येतं. याच्यामध्ये मोडी हसतात. ज्यांना मोडी येते त्यांनी वेगवेगळ्या विषयांवरती लेख लिहिलेले असतात, पण ते मोडीत असतात आणि ओके. ते फ्री डाउनलोड आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता तुम्ही जे म्हणालात ते, की सुमारे 800 मराठी भाषेतले दिवाळी अंक दिवाळीत येतात. हं. आपल्या महाराष्ट्राची मराठी लोकांची खासियत आहे, की दिवाळीच्या फराळाबरोबर वॉव! आमच्याकडे एक दिवाळी अंक घरात हो, असावा लागतो. म्हणजे हो, ती हो. संस्कृती आमची मराठी दिवाळी अंक ही संस्कृती झालेली आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने 800 सुमारे दिवाळी अंक आहेत मराठी भाषेतले 800 महाराष्ट्रभर. या 800 अंकामध्ये एकमेव दिवाळी अंक निघतो तो मोडी दर्पण. तर तो मोडी दर्पण गेली 14 वर्ष आम्ही चालवतोय. तर हो. हा या वर्षीचा मोडी दर्पण आहे. याच्यामध्ये मोडीमध्ये लेख लिहिलेले असतात. हां. अर्थात इतिहासाचे विषय आणि अशा रीतीचे सगळे असतात
आणि त्याचं देवनागरीत पण लिहिलं, म्हणजे हे ज्यांना मोडी येत नाही ते सुद्धा घेऊ शकतात. मोडी अक्षरं कशी असतात वगैरे या अंकामध्ये सगळं आहे. त्याच्यामुळे मोडी लिपीतला एक दिवाळी अंक निघतो, की जेणेकरून घराघरात मोडी पोचेल, लोकांना ओळख होईल. हे किती सुंदर बनवलं हां, मुखपृष्ठ हे. होय. सांगायला खूप अभिमान वाटतो, की माझं शिक्षण जे स्कूल ऑफमध्ये झालं आणि माझे क्लास टीचर जे अच्युत पालव होते, तर अरे! दरवर्षी सरच याचं वाह! मुखपृष्ठ वाह! करतात. वाह! त्याच्यामुळे हे मुखपृष्ठ डिझायनिंग अच्युत पालव सरांसोबत सरांनी आम्ही केलेलं आहे. गप्पा मारल्यात एका हां, पॉडकास्टमध्ये आणि फार गोड बरोबर. व्यक्तिमत्व आहे. तर तर त्यामुळे त्यांचं हे लेटरिंग आहे का? हां, हे जे अच्छा, मोडी हे दर्पण अच्युत पालव हे सरांचं. अच्युत पालव सरांचं आहे. वाह! वाह! तर म्हणजे ह्या अंकाला एक मुद्दामून या गोष्टी केलेल्या आहेत, हं. की हा अंक लोकांपर्यंत पोहोचावा, त्याचं आकर्षण वाटावं. मग हां. मुखपृष्ठ अच्युत पालवांसारख्या ग्रेट दिग्गज. कॅलिग्राफरनी केलेलं आहे. आणि आतमध्ये इतिहासाविषयीचे महत्त्वाचे लेख आहेत, जे मोडीत आत्ताच्या लोकांनी लिहिले, त्यांच्या हस्ताक्षरात लेख असतात. आणि आणि संपादन त्याचं मग याच्या अर्थात हा दिवाळी अंक आहे, त्याच्यामुळे सगळं जर मोडीत दिलं, तर ज्यांना अजिबात इंटरेस्ट नाही ते तर मग नाही. त्यांच्यापर्यंत हां. म्हणून आम्ही जवळ-जवळ 30% भाग हा इतिहासाच्या काही कथा किंवा निबंध हे सुद्धा घेतो त्याच्यामध्ये आणि काही कविता असतात. मंडळी, आजच्या महाराष्ट्र दिनी थोडा विचार करूया. इंग्रजी तर आपण बोलतोच, आता मोडीचा प्रचार करूया. सर, ही अत्यंत मौलिक अशा पद्धतीची अनवट माहिती आहे. हो. ही बऱ्याच लोकांना माहित नसते, की इतकं सगळं स्थित्यंतर पाहणारी ही मोडी लिपी आहे. हां, इतका सगळा एकदम. इतिहास जिच्या पोटात दडवलेला आहे. दडवलेलं आहे. अगदी खरं आहे. आणि तिची इच्छा नाही की मला दडवून नाही ठेवायचं आहे. बरोबर. कोणीतरी या आणि चौकशी करा, मी सांगेन, बडाबडा मी बरोबर. बोलेन. होय. ती मोडी भाषा तयार आहे. तिचं जे काही म्हणणं आहे, तिच्याकडे काय सत्य आहे. मोडीमध्ये असत्य काही असण्याचा काही काहीच नाही, संबंधच काहीच नाही, नाही. कारण ते त्यावेळेस लिहिले गेलेले. हो. ते त्यामुळे त्याची सत्यता ही निर्विवाद आहे. त्यामुळे सत्याचा शोध घ्यायला जर आपण जाणार असू, तर आपण मोडी लिपीच्या वाटेने जायला हवं. तर तिथं आपल्याला नक्कीच वाटेतल्या प्रत्येक छोट्या-छोट्या पारावर, छोट्या-छोट्या झाडांवर सत्यच उमललेलं किंवा सांडलेलं सत्याचा सडा तुम्हाला दिसेल. त्यामुळे मोडीच्या वाटेने जाऊया. आज महाराष्ट्र दिन आहे आणि महाराष्ट्र हा अत्यंत सुजलाम, सुफलाम आणि ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेला प्रदेश आहे. इथे अनेक प्रकारच्या चळवळी झाल्या, अनेक प्रकारचे बदल आपण स्वीकारले. विकासाच्या आणि आर्थिक घोडदौडीच्या गोष्टींमध्ये सुद्धा महाराष्ट्राचं पाऊल हे नेहमी पुढे असतं आणि पुढे राहणार आहे. कारण या महाराष्ट्रात अनेक नामवंत मंडळी या महाराष्ट्राला घडवण्याचं काम करतायत आणि त्यात छोटासा वाटा सुनील कदम सर हे सुद्धा उचलतायत, की अनेक गोष्टींनी सज्ज असं त्यांचं, समृद्ध असं त्यांचं आयुष्य आहे. मगाशी मी म्हटलं त्या प्रमाणेच अजूनही बऱ्याच गप्पा वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्याशी अनेक पॉडकास्टमध्ये आम्ही मारणारच आहोत. पण तूर्तास आज महाराष्ट्र दिनी मोडी लिपी आणि इतर त्या अनुषंगाने हो. आलेल्या भाषा आणि इतिहास याविषयी आपण चर्चा केली. खूप 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 भारी वाटलं आणि आमच्या प्रथेप्रमाणे आम्ही सुनील कदम यांना एक छोटीशी भेटवस्तू देतो. सर, हे कसं वाटतंय सांगा? ही काय? अरे वाह! क्या बात आहे. म्हणजे मला भेट बघून खूप आनंद झालाय. का सांगतो मला, की मी मागवणार होतो. अरे वाह! कारण हे असं जे थोडं अँटिक लुकचं कव्हर हां, आणि हां. हे सगळं लॉक वगैरे डायरीला आणि आतमध्ये छान पेज असतात आणि याच्यावर खूप चांगल्या गोष्टी लिहिता येतात आपल्याला. चांगले संदेश किंवा विशिष्ट लोकांच्या सह्या, कारण हे सगळं हे टिकावं, कारण ह्याचं स्वरूपच तसं आहे. हो. त्यामुळे खरंच खूप छान आहे. सर, इथे तुम्ही स्वाक्षरी करावी मोडी लिपीत अशी मी विनंती करतो. मी फक्त बोरुनी करतो. अरे मी विसरलोच. वा. वा. हे अक्षर आणि अंक दोन्ही मोडीमध्ये आहेत आणि खूप खूप धन्यवाद सुनील सर. आणि तुम्ही धन्यवाद. भेटलात, आम्हाला मजा आली, तुम्हालाही नक्की मजा आली नक्कीच असेल नक्कीच. अशी आम्ही आशा बाळगतो आणि तुमची रजा घेतो. Yes. भेटूया लवकरच चालेल. पुढच्या पॉडकास्ट मध्ये. महाराष्ट्र दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. नक्की.